हाय फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन अँड डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. मग सगळ्या ऑर्गॅनिझमचं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केल्या गेलं. या क्लासिफिकेशनच्या महत्त्वाच्या वेगवेगळ्या मेथड्स वेगवेगळ्या सायंटिस्टनी यूज केल्या. त्यापैकी पहिली मेथड होती टू किंगडम क्लासिफिकेशन. टू किंगडम क्लासिफिकेशन ही मेथड दिली कार्लस लिनियसनी 1754 मध्ये. म्हणजे इट वॉज गिवन बाय कार्लस लिनियस इन 1757 मध्ये. इन 1957 मध्ये कार्लस लिनियसनी सगळ्या सजीवांना दोन ग्रुप मध्ये म्हणजे दोन किंगडम मध्ये डिवाइड केलं. त्यामधला पहिला किंगडम होता प्लांटी आणि दुसरा किंगडम होता एनिमेलिया. द टू किंगडम्स आर प्लांटिया आणि एनिमेलिया. मग कार्लस लिनियसनी सगळ्या सजीवांना दोन ग्रुप मध्ये डिवाइड केलं. एका ग्रुप मध्ये सगळ्या प्रकारचे प्लांटशी रिलेटेड ऑर्गॅनिझम टाकले आणि दुसऱ्या ग्रुप मध्ये एनिमल्सशी रिलेटेड टाकले. पण नंतर काही कारणांनी या प्लांट मधले आणि एनिमल मधले काही ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर वेगळे दिसत होते. म्हणून एक दुसरी सिस्टीम आली 1866 मध्ये. ती सिस्टीम आणली हकेल नावाच्या सायंटिस्टनी. त्याला आपण म्हणतो थ्री किंगडम क्लासिफिकेशन. तीन किंगडम कुणी दिली? हकेल नावाच्या सायंटिस्टनी. इट वॉज गिवन बाय हकेल. कधी? इन 1866. 1866 मध्ये हकेलनी या दोन किंगडम मधल्या ऑर्गॅनिझमला तीन किंगडम मध्ये डिवाइड केलं. हकेलनी एक नवीन किंगडम काढला, त्याला म्हटलं गेलं प्रोटिस्टा. दी थ्री किंगडम्स आर कोणकोणते होते ते? द थ्री किंगडम्स आर पहिला प्रोटिस्टा, दुसरा त्यांनी प्लांटिया तसाच ठेवला, तिसरा एनिमेलिया तसाच ठेवला. म्हणजे दुसरा होता प्लांटिया आणि तिसरा एनिमेलिया. आता यांनी या प्रोटिस्टा किंगडम मध्ये कोणते ऑर्गॅनिझम टाकले? जेवढेही युनिसेल्युलर आणि मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम होते ते सर्व त्यांनी या प्रोटिस्टा किंगडम मध्ये टाकले. म्हणजे मायक्रोस्कोपने किंवा सूक्ष्मजीव जे म्हणू शकतो ते सर्व ऑर्गॅनिझम प्रोटिस्टा किंगडम मध्ये टाकण्यात आले. कुणी टाकले? हकेलनी.
म्हणून हकेलने 3 किंगडम सांगितले, एक प्रोटिस्टा, प्लांटिया आणि ॲनिमेलिया. म्हणजेच द प्रोटिस्टा इन्क्लूड, किंवा आपण असं म्हणू शकतो द किंगडम प्रोटिस्टा includes सर्व प्रकारचे प्रोकॅरियोट्स, अल्गी आणि फंगस सोबत प्रोटोझोन्स, हे सगळे टाकण्यात आले कशामध्ये? प्रोटिस्टा किंगडम मध्ये. ओके. मग या 3 किंगडम क्लासिफिकेशन नंतर 4 किंगडम क्लासिफिकेशन आलं 1956 मध्ये. फोर किंगडम क्लासिफिकेशन हे सगळ्या ऑर्गॅनिझमला नंतर 4 किंगडम मध्ये डिवाइड केल्या गेलं आणि हे 4 किंगडम क्लासिफिकेशन दिलं कोपलँड सायंटिस्टनी. म्हणजे इट वॉज गिवन बाय कोपलँड in 1956. 1956 मध्ये कोपलँडनी सर्व ऑर्गॅनिझमला 4 किंगडम मध्ये डिवाइड केलं, 4 वेगवेगळ्या ग्रुप मध्ये डिवाइड केलं. ते 4 ग्रुप 4 किंगडम होते. दीज किंगडम्स आर पहिला होता प्रोटिस्टा, दुसरा किंगडम त्याने केला मायकोटा, ज्याला आपण म्हणतो फंजाय. मायको या शब्दाचा अर्थ होते फंगस, म्हणून या किंगडमला म्हणतात मायकोटा. तिसरा किंगडम प्लांटिया आणि चौथा ॲनिमेलिया. मग यांनी काय केलं? काही ऑर्गॅनिझम जे होते या प्रोटिस्टा मध्ये आणि प्लांटिया मधले ते नॉन फोटोसिंथेटिक होते, त्यांना त्यांनी ग्रुप केलं, एक नवीन किंगडम तयार केला, त्याला म्हटलं गेलं मायकोटा. म्हणजेच यांनी काय केलं की जे प्रोटिस्टा होतं त्यामध्ये कोणकोणते ऑर्गॅनिझम ठेवले? बॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी, प्रोटोझोन्स असे सगळे ऑर्गॅनिझम प्रोटिस्टा किंगडम मध्ये टाकले आणि फंगस, स्लाइमोड असे सगळे ऑर्गॅनिझम मायकोटा मध्ये टाकले. म्हणजेच मायकोटा किंगडम includes all fungus, slime mold, आणि प्रोटिस्टा मध्ये मग काय काय राहिलं? आणि प्रोटिस्टा include सगळ्या प्रकारचे प्रोकॅरियोट्स, ज्यामध्ये बॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी, ज्याला आपण सायनोबॅक्टेरिया असं म्हणतो, हे सर्व, आणि प्रोटोझोन्स, हे सर्व प्रोटिस्टा किंगडम मध्ये टाकण्यात आले. असे 4 किंगडम बनले: प्रोटिस्टा, मायकोटा, प्लांटिया आणि ॲनिमेलिया. यानंतर 1969 साली 5 किंगडम क्लासिफिकेशन आलं. 1959 साली, दॅट इज 5 किंगडम क्लासिफिकेशन.
आपल्या सिलेबस मध्ये 5 किंगडम क्लासिफिकेशनला पूर्णपणे डिस्क्राइब केल्या जाते, डिटेल मध्ये स्टडी केल्या जाते. हे 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं आर.एच. विटाकर नावाच्या सायंटिस्टनी. म्हणजे इट वॉज गिवन बाय आर.एच. विटाकर. कधी? इन 1959 मध्ये आर.एच. विटाकरनी सगळ्या ऑर्गॅनिझमला 5 किंगडम मध्ये डिवाइड केलं. ते 5 किंगडम होते. दीज किंगडम्स आर मोनेरा. त्यांनी पहिला किंगडम काढला मोनेरा, ज्यामध्ये त्यांनी सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया म्हणजे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम टाकले. दुसरा होता प्रोटिस्टा, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम टाकले. म्हणजे प्रोटिस्टा किंगडम मध्ये एक पेशीय ज्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहेत असे ऑर्गॅनिझम. तिसरा त्यांनी किंगडम तयार केला मायकोटा, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे फंगस टाकण्यात आले. चौथा किंगडम प्लांटिया, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे प्लांट्स इन्क्लूड होते. आणि पाचवा किंगडम तयार केला गेला ॲनिमेलिया, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे युकॅरियोटिक ॲनिमल्स टाकण्यात आले. हे 5 किंगडम आहेत जे आपल्याला नंतर डिटेल स्टडी करायचे आहे. पहिला मोनेरा, दुसरा प्रोटिस्टा, तिसरा मायकोटा म्हणजे फंगस, पाचवा प्लांटिया आणि सहावा ॲनिमेलिया. मग आर.एच. विटाकरनी हे 5 किंगडम मध्ये सगळ्या ऑर्गॅनिझमला डिवाइड केलं. दॅट इज अबाउट इंट्रोडक्शन ऑफ क्लासिफिकेशन. आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन. पूर्ण जनरल कॅरेक्टर ऑफ मोनेरा, प्रोटिस्टा, मायकोटा, प्लांटिया आणि ॲनिमेलिया. लक्षात आलं? थँक्यू.